प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. या डोंगरावरच्या प्रार्थनेत तुमचं स्वागत. आज आम्ही बघतो सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे विश्वासणारे लोक भेदरलेले आहेत, घाबरलेले आहेत आणि बऱ्याचशांना भीती वाटते की आता आमचं काय होणार. परंतु पवित्र शास्त्र जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये पहिले योहान याचा 4था अध्याय आणि 4थ्या वचनात सांगितलेलं आहे, जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. म्हणजे आमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो आणि जो आमच्यामध्ये आहे तो मोठा आहे, तो सामर्थ्यशाली आहे. आणि जर आमच्याबरोबर स्वतः देव आहे तर मनुष्य आमचं काही करू शकत नाही. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही जुन्या करार जर बघितला तर जुन्या करारामध्ये बलाक नावाचा एक राजा होता आणि त्याने बलामाला, जो संदेष्टा होता जिवंत परमेश्वराचा, त्याला सांगितलं की जाऊन तू इस्रायल लोकांना श्राप दे, जे देवाचे लोक आहेत त्यांना श्राप दे. परंतु पवित्र शास्त्र त्या ठिकाणी सांगतं की देवाने स्वतः बलामाला सांगितलं. ते जर आम्ही बघितलं गणनाचं पुस्तक 22 अध्याय 12 तिथे म्हटलेलं आहे, देव बलामास म्हणाला तू त्यांना शाप देऊ नको, ते आशीर्वादित लोक आहेत. आणि जे आशीर्वादित लोक आहेत त्यांच्यावरती शाप चालत नाही. म्हणून कोणी जर तुम्हाला शाप देत आहे, शब्दाने बोलत आहे, दुखवत आहे, टेन्शन घेऊ नका. तुम्ही आशीर्वादित लोक आहात आणि आशीर्वादित लोकांवरती श्राप चालत नाही. कोणतंही घडीव हत्यार तुझ्यावर चालणार नाही असं पवित्र शास्त्र सांगतं. शत्रू एका वाटेने येतील पण 7 वाटेने पळून जातील. म्हणून या युद्ध जे आहे आमचं नाही, हे युद्ध परमेश्वराचं आहे. आम्ही आत्मिक युद्ध लढणारे लोक आहोत आणि आत्मिक युद्ध लढणाऱ्या लोकांची शस्त्रसामग्री देखील आत्मिक आहे. म्हणून आमचं युद्ध आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे, कोणत्या रक्तमासाबरोबर, मनुष्याबरोबर नाही. म्हणून आमचा विजय देखील आमचा नाही, तर आमचा विजय आमच्या परमेश्वराचा आहे. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं आमच्यात जो आहे तो मोठा आहे. म्हणून निराश होऊ नका, खचू नका, प्रार्थना करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वराच्या हाती हे स्पिरिच्युअल युद्ध द्या आणि परमेश्वर मोठा विजय आम्हा सर्वांना प्राप्त करून देईल. म्हणून जे आज निराश आहेत, खचलेले आहेत, आजारात आहेत, त्रासात आहे, आज त्यांच्यासाठी परमेश्वराचं वचन हेच आहे की जो जगात आहे, जगातल्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो त्यापेक्षा मोठा आहे. आणि यावेळेस मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावात, परमेश्वरा कोणतंही घडीव हत्यार आमच्यावर चालणार नाही. प्रभू जे आज प्रार्थना ऐकते त्यांच्यावरती कोणताही घडीव हत्यार चालणार नाही, कोणताही परमेश्वरा अस्त्रशस्त्र चालणार नाही. प्रभू तुझं संरक्षण त्यांच्या भोवती दे, सर्व आजारातून त्यांना मुक्त कर, सर्व चिंतेतून त्यांना मुक्त कर. आणि जे मला ऐकत आहे त्यांच्यावरती महान कृपा येऊ दे परमेश्वर, कारण की जगात जो आहे त्याच्यापेक्षा त्यांच्यात जो आहे तो मोठा आहे आणि तो सामर्थ्यशाली आहे. प्रभू आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो प्रभू येशूच्या नावात, आमेन.